हे बघा, हे कोफ्त्यासाठी मी पनीर घेतले, 2 बटाटे घेतले, थोडीशी आलं लसणाची पेस्ट, कांदा, चवीपुरतं मीठ, गरम मसाला, लाल तिखट पावडर, थोडीशी हळद आणि कोथिंबीर. स्मॅश करून घ्या असं चांगलं, आणि मग जसं आपल्याला आकार पाहिजे तसं आपण कोफ्ते तयार करून घेऊ. चांगलं स्मॅश झालं पाहिजे हे. बघा, असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि हे ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं असं डीप करायचे. टाकू का थोडंसं? नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पनीर कोफ्त्याची भाजी करणार आहोत. त्याचं वाटण आहे हे. यात मी 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरं, 1 चमचा धनिया पावडर, 2 मोठ्या विलायच्या, 1 तमालपत्र आणि 2-3 ह्याच्या छोट्या विलायच्या आणि हे घेतलं आहे, काय म्हणतात त्याला, मग अशी जो मसाला मी सुक्का मसाला दाखवला ना, त्यानंतर मी त्यामध्ये 2-4 काजू, बदाम, आणखी 1 कांदा आणि 1 टोमॅटो, कोथिंबीर, हे सगळे मसाले घातला आहे मी. हा मसाला चांगला वाटून घेतला आहे बारीक. थोडे सुटसपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर मी इकडे 2 चमचे दही घेतले. दह्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनिया पावडर हे सगळे या दह्यामध्ये मी मिक्स केले. तेल सुटलं की दही गॅस बारीक करून ह्यात टाकून द्यायचं. हे चांगलं मिश्रण करून. काय होतं, मोठा गॅस असला ना की दही फुटतं भाजीमध्ये. गॅस बारीक करायचा. किचन खूप छोटं आहे त्यामुळे
मिसळ या जेवायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल